ते काढायचं, ह्या सगळ्या शरीराच्या शुद्धी क्रिया आहेत. शरीरातले विषारी घटक बाहेर फेकण्यासाठी, अवयव शुद्ध करण्यासाठी आपण ह्या क्रिया करत असतो. तर यापैकी आपल्याला फक्त कपालभाती क्रिया आहे, 3 मिनिटाची आहे आंतरराष्ट्रीय योग रूपकानुसार. एका सेकंदाला एक श्वास सोडायचा आणि 1 सेकंद बाहेर थांबायचं. असे आपल्याला फक्त 20 स्ट्रोक करायचे. आपण कपालभाती क्रिया ही 5 मिनिटं करू शकतो, सर्वात झाल्यानंतर 10 मिनिट करू शकतो, 15 मिनिट करू शकतो, अर्धा तास करू शकतो. जर अर्धा तास 15 मिनिट जर केली तर शरीरातले सर्व आजार दूर होतात. कपालभातीमध्ये काय होतं, पोट खाली वळत म्हणजे ओटीपोटीच्या भागाला एक्सरसाइज मिळतं. आपलं पोट सुद्धा साफ होतं ही क्रिया केली तर. आणि पोटाची उष्णता वाढतं. उष्णता वाढलं म्हणजे हिलिंग होतं पोटाचं आणि आपलं आरोग्य चांगलं सुद्धा होतं. दुसरा फायदा होतो, चेहऱ्यावरची सुंदरता वाढतं कपालभातीमुळे. म्हणून ही क्रिया नियमित केली पाहिजे. आणि शरीरातले विषारी घटक श्वासाद्वारे आपण काय करतो, श्वास घेण्याची क्रिया याच्यामध्ये नल असते, म्हणजे श्वास घेतच नाही, फक्त बाहेर श्वास झटक्याने सोडतो. म्हणजे ही झटक्याने सोडण्याची क्रिया केल्यामुळे शरीरातले विषारी घटक ऑटोमॅटिक त्यामध्ये बाहेर फेकले जातात. तर सुरुवात करूया आपण. 20 स्ट्रोक करायचे आहेत फक्त आपल्याला कपालभातीचे. 1 सेकंद श्वास बाहेर सोडायचा, 1 सेकंद बाहेर थांबायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. त्यानंतर दुसरा प्रकार आहे, एका सेकंदाला 1 स्ट्रोक मध्यम गतीने करायचा आहे. 1 2 3 4 5 4 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. त्यानंतर वेगात करायचं आहे, मनामध्येच काउंटिंग करायची. आपण 20 काउंट करायचे आहे. सुरुवात करूया. 1 रिलॅक्स. आजारी व्यक्ती असेल तर त्यांनी हळूहळू करायला पाहिजे. हे झालं कपालभाती. यानंतर आपल्याला प्राणायाम करायचा आहे. पहिला प्राणायाम आहे अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्या नाकातून श्वास घ्यायचा, उजवीतून सोडायचा, उजवीतून घ्यायचा, डावीतून सोडायचा. घेताना आणि सोडताना कोणत्याही प्रकारला आवाज यायला नको. हळूहळू घ्यायचा आहे आणि हळूहळू सोडायचा आहे. सुरुवातीला रेशो 5 सेकंद घ्यायचा आहे, 10 सेकंद सोडायचा आहे. तर अनुभव करूया त्याचा आपण. फक्त 3 वेळा करायचा, इथं वेळ कमी असल्यामुळे. थांब. काय म्हटलं युअर? अनुलोम विलोम प्राणायाम किंवा नाडी शोधन प्राणायाम आपण करत आहोत. शरीरामध्ये 72,72,04,210 नाड्या आहेत. या सर्वांचं कार्य शोध, प्रत्येक वायूपर्यंत प्राणवायू पोहोचतो, पेशीची संख्या वाढतं. अनुलोम विलोम प्राणायाम सर्व आजारावर रामबाण उपाय. 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट आपण करू शकतो. याच्यातला आपला दुसरा प्रकार करायचा आहे कुंभक युक्त. श्वास रोखायचा आहे, 5 सेकंद घ्यायचा आहे, 10 सेकंद त्यानंतर बंद लावायचा आणि 10 सेकंद सोडायचा आहे. असे आपल्याला 2च प्राणायाम करायचे आहेत, फक्त आपल्याला माहिती होण्यासाठी. श्वास घ्यायचा आहे,
रिलॅक्स. यानंतर आहे शीतली प्राणायाम. जिभेची निर्वाहातून त्यातून श्वास घ्यायचा आहे. 3 वेळा करायचा आपल्याला. शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो. त्यानंतर जालंधर बंद हनोटी कंठकुपरी लावायची आहे. आपल्या शक्तीप्रमाणे थांबायचं याच्यामध्ये. श्वास सोडताना डावी नाकपुडी बंद करायची आहे, सॉरी उजवी नाकपुडी बंद करायची, डावीतून श्वास सोडायचा हळू. असं पुन्हा आपल्याला 2 वेळा करायचं आहे. जिभेची निळी बनवा. जालंधर बंद आपल्या शक्तीप्रमाणे थांबायचं आहे. उजवी नाकपुडी बंद, डावीतून हळू सोडायचं आहे. पुन्हा श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर शीतकारी प्राणायाम. दातादात ठेवायचे, त्यातून श्वास घ्यायचा. यामुळे आपले दात हिरड्या मजबूत होतात. 3 वेळा आपल्याला करायचं आहे. रिलॅक्स. यानंतर भ्रामरी प्राणायाम. डोक्यांमध्ये कंपन तयार होतात. भ्रामरी प्राणायाम दोन्ही मेंदूसाठी, लहान मेंदू आणि मोठ्या मेंदूला कंपन तयार करण्यासाठी हा प्राणायाम आहे. हातावर हात ठेवायचे अशा प्रकारे आणि श्वास घ्यायचा. श्वास होताना न या शब्दाचा उच्चार किंवा ओमचा उच्चार करायचा. लांब श्वास घ्यायचा. भ्रामरीचा दुसरा प्रकार षण्मुखी मुद्रा करायची आहे. अंगठ्याने कानाचे छिद्र बंद करायचे आहे. कपाळावर बोट ठेवायचं आहे. हे मधलं बोट डोळ्याच्या बाजूने हळूच ठेवायचं आहे आणि श्वास घ्यायचा. श्वास सोडताना ओमचा उच्चार करायचा आहे किंवा भुंग्यासारखा आवाज काढायचा आहे. त्यानंतर ओमचा उच्चार आपल्याला 3 वेळा करायचा. ओम हा पूर्ण ब्रह्म आहे. अच्या उच्चार शरीराच्या खालच्या भागात तयार होता. ओमच्या उच्चार शरीराच्या मध्य भागात आणि ओमच्या उच्चारामध्ये मच्या उच्चारामध्ये शरीराच्या वरच्या भागात कंपन तयार होतं. ओम हा संपूर्ण शरीरामध्ये कंपन तयार होतात, ते अनुभव करायचे आहेत. 3 वेळा फक्त आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. लांब श्वास घ्या. ओ
त्यानंतर ध्यान, प्रणव ध्यान. डोळे बंद करायचे आहेत. ध्यान दोन प्रकारे आहे, केंद्रीकरण ध्यान आणि ओपन ध्यान. केंद्रीकरण ध्यान मध्ये एखाद्या आपण मूर्तीवर आणि ज्यावर श्रद्धा आहे किंवा आपण जप करतो किंवा एखाद्या ज्योतीवर लक्ष केंद्रित करायचं, त्याला केंद्रीकरण ध्यान म्हटलेलं आहे. त्यानंतर ओपन ध्यान, एखादा आपल्याला आवाज येत आहे तर आपलं लक्ष तिकडे जातं, तर नोंद करायची मनामध्ये आवाज म्हणून, पुन्हा स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं आहे. आवाज कुठून येत आहे, कसा येत आहे असे विचार मनामध्ये येतात, नोंद करायचे विचार म्हणून पुन्हा स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं. शरीरामध्ये कुठं दुखायला लागतं, नोंद करायची संवेदना म्हणून पुन्हा स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं आहे. शरीरामध्ये मनामध्ये भीती आहे, राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, क्रोध आहे, ह्या वासना आहेत, ह्या सर्व भावनाचे प्रकार आहेत, नोंद करायची भावना म्हणून पुन्हा स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं. अशा प्रकारे ध्यान करायचं, त्याला ओपन ध्यान म्हटलेलं आहे. त्यानंतर चक्र ध्यान आहे. शरीरामध्ये 7 चक्र आहेत, त्यामुळे कुंडलिनी शक्ती जागृत होतं. एकेका चक्रावर ध्यान केलं तर त्या अवयवामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होतं आणि दोन्ही नाकपुडीतून आपला श्वास सुरू राहतो, त्याला चक्र ध्यान म्हटलेलं आहे. सुरुवातीला प्रथम मूलाधार चक्रावर केंद्रित करायचं आहे. येथे आकाशी आपलं पिवळा रंग पाहायचा, चौकोनी आकाराचा. पायीस भगंदसारखे आजार होत नाही त्या चक्रावर ध्यान केल्याने. आणि इथे गजानन स्थान आहे. दुसरं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र. इथे अर्धचंद्रकृती पांढरा रंग पाहायचा आहे, म्हणजे या चक्राची शुद्धी होतं आणि गुप्त रोग सारखे आजार आपल्याला होत नाही. इथे ब्रह्माचं स्थान आहे, जगाचं पालन करतात, त्याचं ध्यान करायला पाहिजे. तिसरं चक्र आहे मणिपूर चक्र, नाभीच्या ठिकाणी आहे. इथे 10 अवयव आहेत, लिव्हर आहे, किडनी आहे, पॅनक्रियाज आहे, जठर आहे. या सर्व ठिकाणी जे ध्यानतंतू केलेले आहेत, या सर्वांचं कार्य सुधारते. सूर्यचक्र, इथं त्रिकोणी आकाराचा लाल रंग पाहायचा आहे, म्हणजे या चक्राची शुद्धी होतं. मणिपूर चक्र इथं सर्वात महत्वाचं आहे, इथं जगाचा पालन करता विष्णूचं स्थान आहे, त्याचं इथे स्मरण करायला पाहिजे. चौथं चक्र आहे हृदय चक्र, अनाहत चक्र. हृदयाच्या ठिकाणी आपलं मन आहे आणि आपला प्राण आहे. श्वास आणि प्राण, मन याचा दोन्ही याचा लय झाला तर प्राणालय होतं, म्हणजे एक प्रकार इथे आपल्याला ध्वनी ऐकू येतो, आत्मशक्ती जागृत होतं. इथे गोल आकाराचा हिरवा रंग पाहायचा, इथे शंकराचं स्थान आहे, त्याचं स्मरण करायला पाहिजे. त्यानंतर विशुद्धी चक्र, कंठाच्या ठिकाणी आपले स्वर आहेत, 16 स्वर आहेत, अ आ इ उ ए ओ आपला थायरॉइड ग्रंथी आहे, पॅराथायरॉइड ग्रंथी आहे, या सर्वांचं कार्य सुद्धा आपला आवाज चांगला होतो. इथे आपल्या जीवात्म्याचं स्थान आहे, इथे आकाशी निळा रंग पाहायचा, म्हणजे चक्राची शुद्धी होतं. त्यानंतर आज्ञाचक्र, दोन्ही भुवयाच्या मध्यभागी इथे पिट्युटरी ग्लँड आहे, लहान मेंदू, मेथामेळ, दोन्ही डोळे, या ठिकाणी याचे ज्ञानतंतू गेलेले आहेत. तिसरं डोळे, तिसरं आँख, आपल्याला अंतर्ज्ञान प्राप्त होतं आणि विद्यार्थ्यांसाठी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हे चक्र अत्यंत महत्वाचे आहे. स्मरणशक्ती वाढते त्या चक्रावर ध्यान केल्याने. इथे आपल्या आत्म्याचं स्थान आहे. त्यानंतर सहस्त्रदल, टाळूच्या ठिकाणी या चक्राचं स्थान आहे, परमात्माचं स्थान आहे. प्रत्येकामध्ये पशुत्व आणि देवत्व, हळूहळू पशुत्व कमी होतं आणि देवत्वाकडे वळतो आणि समाजसेवा करण्याची भावना, एक दुसऱ्याला मदत करण्याची भावना विकसित होते, परमेश्वरी गुण प्राप्त होतात. अशा प्रकारे आपण ध्यान करायला पाहिजे, षटचक्र ध्यान. आंतरराष्ट्रीय योग दिवसाप्रमाणे 8 मिनिटाचं ध्यान आहे आपल्याला, आपण इथे कमीत कमी वेळात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे आपण योग बरोबर सुरू केला आहे. प्रार्थने शेवट करूया, हात जोडून घ्यायचे आहे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखं वा. ओम शांती शांती शांती. धन्यवाद सर. हॅलो हॅलो. हॅलो. हा, आवाज येत आहे ना? हो सर. हा. तर पार्टिसिपंट्सला मला क्वेश्चन आन्सर करायचे असतील तर पार्टिसिपंट्स क्वेश्चन आन्सर करू शकतात. कोणी पार्टिसिपंट्स क्वेश्चन आन्सर करायचे असतील तर ते करू शकतात. डॉक्टर रवींद्र सावरकर सरांना ते प्रश्न विचारू शकतात. सर हॅलो, माझा हो. आवाज येतो का सर? हो, येत आहे. हो, येत आहे. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणतं आसन करायला पाहिजे? व्यायामात्मक जे आसनं आहेत, चक्रासन आहे, सर्वांगासन आहे, शीर्षासन आहे, हे आहेतच. त्यासोबतच सूक्ष्म व्यायाम आणि सोबतच आहारावर सर्वात महत्वाचं नियंत्रण आहे. जे पृथ्वी तत्वाचे आहार आहे, जड पदार्थ आहेत, ते कमीत कमी जर केले आणि प्राणायाम नियमित जर केला, अनुलोम विलोम प्राणायाम सर्वात महत्वाचा आहे. तो जर आपण करत राहिला तर हळूहळू कोलेस्ट्रॉल सुरू होतं. आणि आपलं वजन कमी होण्यासाठी आपल्याला सकाळच्या वेळेस निंबू पाणी जर घेतलं तर अजून सर्वात चांगलं आहे. हॅलो. हॅलो सर. हा, बोला. हा, मी मुकेश सरदार बोलतो सर. हा हा हा, आवाज येत आहे ना सर माझा? हो, आवाज येत आहे. हो, येतो. हा सर, खूपच सुंदर तुम्ही मार्गदर्शन केलं सर. आणि मानवी मन कसं शांत होईल याचं एक तुम्ही सूत्रच या माध्यमातून सांगितलेलं आहे. माझा प्रश्न असा होता सर, आपल्याला हा, थोडा आध्यात्मिक प्रश्न आहे. बरोबर. बगड्यांची माळ नदीवरून जात आहे आणि त्या बगड्यांचं प्रतिबिंब नदीमध्ये पडलेलं आहे, परंतु त्या नदीलाही माहित नाही की माझ्यामध्ये त्या बगड्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. आणि त्या बगड्यालाही माहित नाही की माझं प्रतिबिंब नदीमध्ये पडलेलं आहे. असं जेव्हा घडतो तेव्हा खऱ्या अर्थानं मानवी जीवनामध्ये त्याचा योग घडून येतो किंवा योगायोग घडतो, असं माझं मत आहे सर. त्या संदर्भातलं मला मानवी जीवनाला वर आधारित असं उदाहरण देता येईल सर, की आपण सांगितलं त्याप्रमाणे मानवी शरीर आपण पूर्ण शिथिल ठेवलं पाहिजे. म्हणजे केवळ योगामध्येच नाही तर संपूर्ण जीवन जगतानाच ते शिथिल ठेवलं पाहिजे. दुसरं असं सर की बघ, आपलं शरीर शिथिल ठेवल्यानंतर आपलं मन आपण शिथिल ठेवलं पाहिजे. म्हणजे शरीर आणि मन जेव्हा आपलं शिथिल होते तेव्हा मग आपला जो मधातला श्वासोश्वासाचा जो एक मार्ग आहे, जो मोक्षाचा मार्ग आहे, तो खुला होतो. आणि तो जेव्हा खुला होतो त्याची कल्पना आपल्या शरीरालाही नसते आणि मनालाही नसते, असं माझं मत आहे सर. तर या संदर्भात आपण काही मला मार्गदर्शन करावं. आपण छान माहिती दिलेली आहे, सांगितलेली आहे की मोक्ष कशामुळे मिळतं. शरीर आणि मन एकत्र झालं तर आपल्याला आनंद मिळतो, एक प्रकारचा शरीरामध्ये ऊर्जावान बनतो आणि सर्व व्याधीतून मुक्त होतो. आणि मोक्ष प्राप्ती जी कल्पना तुम्ही मांडलेली आहे, हे सर्व आपलं ध्यान पहिले आपल्या आज्ञाचक्रावर, त्यानंतर सहस्त्रदल चक्रावर ध्यान केंद्रित झालं म्हणजे हे सर्व गुण आपल्याला हळूहळू प्राप्त होतात. आणि दोन्ही नाकपुडीतून श्वास सुरू असतो. संधी काळामध्ये मी सांगितलंय की आपले सूक्ष्म नाडी, 3 नाड्या आहेत महत्वाच्या: विरा नाडी, पिंगळा नाडी आणि सूक्ष्म नाडी. सूक्ष्म नाड्यातून प्रवेश झाला की आपल्याला अंतर्ज्ञान प्राप्त होतं आणि मोक्ष प्राप्ती होतं. आपण सांगितलं तर सर्वात चांगलं सांगितलं आणि चांगला प्रश्न केलाय की आपण आपल्यामध्ये सेवाभाव हा दृष्टिकोन वाढवू शकतो. मला एवढंच म्हणायचं की आपण तर एवढं तर मोक्ष प्राप्ती म्हणजे समाधी अवस्था तर प्राप्त करू शकत नाही, परंतु समाजाशी, जगाशी आणि जगाच्या कल्याणासाठी आपण हे सर्व कार्य करायचं आहे. एकमेकाला सहाय्य करायचं आहे. जसं आपण हा तिन्ही कॉलेज म्हणून प्रशांत गावंडे, डॉक्टर प्रशांत गावंडे यांनी योग घडवून आणला आणि मला बोलण्याची संधी उपलब्ध दिली, आपल्याशी संवाद साधण्याची उपलब्धी करून दिली.
ह्या योगायोग आहे या आंतरराष्ट्रीय योगामध्ये, आणि कोविडने आपल्याला हा घडवून आणलेला, त्यामुळे आपण एकत्र आलो, नाही तर आपण कधीच एकत्र येत नव्हतो. तर हाच एक मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे असं मला वाटतं. आपलं समाधान झालं असेल तर सांगावं मला. सर एक यानंतर माझा प्रश्न आहे. सर माझा एक प्रश्न आहे. हा हॅलो. विचारा सर, विचारा हा सर. विचारा सर. हा सर मला विचारायचं आहे की शीर्षासनाबद्दल थोडीशी माहिती द्या. शीर्षासन आणि शीर्षासन करताना डोळे उघडे ठेवायचे का, हे थोडस संक्षिप्त सांग. शीर्षासन. डोळे उघडे ठेवायला पाहिजे. आता ज्यावेळेस आपण शीर्षासन करतो, डोक्यावर बॅलन्स करतो, तर आपल्याला आता वय झाल्यानंतर जर हे केलं तर आपल्याला त्रास होतो. एका विशिष्ट सर वयात. आवाज नाही येत आहे आपला. हॅलो. हॅलो, आवाज येत नाहीये? येतोय, आवाज येतोय. मोठा आवाज सर, आवाज थोडा मोठा. हो हो. शीर्षासन, ज्यावेळेस आपण शीर्षासन करतो त्यावेळेस डोकं आपलं खाली राहतं आणि पाय वर राहतात, तर हृदयाला आराम मिळतो आणि शीर्षासनामुळे आपले हे जे आजार आहेत ते दूर होतात. म्हणजे आपण उभं राहतो त्यावेळेस हृदयाची जी पंपिंग आहे त्याच्यावर ताण पडतो जास्त, आणि जसं आता कोलेस्ट्रॉल आहे कमी करायचं असेल तर आपल्याला एक्सरसाइज करणं अत्यंत आवश्यक आहे, आणि त्याच्यासोबत प्राणायाम सुद्धा आवश्यक आहे. शीर्षांमुळे काय होतं की हृदय शक्तीला व्यायाम मिळतो, फुफ्फुसांना आराम मिळतो, आणि आराम मिळाला की त्याच्या सर्व शरीरामध्ये हृदयाला आराम मिळाला तर रक्तपुरवठा होतो आणि त्या प्रत्येक अवयवाचं आपलं काम सुधारतं. म्हणजे शीर्षासन हे वयानुसार करायला पाहिजे, आणि आपल्याला सवय असेल तर करायला, नाही तर मग आपण भिंतीचा आधार घेऊन सुद्धा सर्वांगासन करू शकतो, शीर्षासन करू शकतो. असं वयाची काही अट आहे का सर? हा, वयाची काही अट आहे का त्याच्यात? वयाची जर तुम्हाला वय सवय वय असेल, हो, कमीत कमी आता 25, 30, 50 नंतर करायलाच नाही पाहिजे. असं करायला पाहिजे तर मग सपोर्ट घेऊन करा, कारण तुमचं बॅलन्स राहिलं पाहिजे. एक तर तुम्हाला सवय असेल, सुरुवातपासून तुम्ही केलं असेल तर काही हरकत नाही, परंतु जर सवय नसेल तर करू नका. पडलं किंवा मानेला झटका पडला तर बरोबर. योग दर्शक मार्गदर्शक म्हणतात की हे तुम्ही जबरदस्तीने करू नका. कोणती क्रिया तुम्हाला असं. सहज होत असेल, त्या स्थितीमध्ये तुम्ही स्थिर राहू शकत असाल ते करा. कोणतेही असं साधं असं पलखट पद्मासन असं काही असं तुम्हाला येत असेल तर करा, नका करू. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू सरदार सर, थँक्यू सतीश भागवत सर, आणि प्राध्यापक संजय यादव सरांनी चांगली प्रतिक्रिया आता दिलेली आहे, त्यांचं सुद्धा थँक्यू. अजून कोणाला क्वेश्चन विचारायचं असेल तर सध्या विचारू शकता. लास्ट सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. आवाज कमी. हॅलो. विचारा बिपिन यादव सर, विचारा. माझ्या मुलीला विचारायचं आहे विचार बेटा. वयाच्या किती वर्षापासून आपल्याला प्राणायाम करायला पाहिजे? वयाच्या 10व्या वर्षापासून. ओके. हा, 10व्या वर्षापासून करायला पाहिजे. 8व्या वर्षापासून 10 वर्षापासून चालतं. डोळ्याच्या फक्त दीर्घ श्वसनच करायचं सुरुवातीला. सावरकर सर, हा, एक प्रश्न आहे. डोळ्याच्या विकारासाठी कुठला प्राणायाम किंवा कुठला व्यायाम केला पाहिजे? डोळ्याच्या विकारासाठी मुद्रा आहेत. आता आपण इथं सूर्यनमस्कार आहेत, मुद्रा आहेत, आणि सूर्यस्नान आहे. सकाळच्या वेळेस तासाच्या पूर्वी जर डोळ्याच्या सूर्यस्नान केलं आपण 5 मिनिट पर्यंत डोळे बंद सूर्याकडे डोळे बंद करून पाहायचं आहे, तर त्यामुळे चांगला आराम मिळतो. आणि नंतर 5 मिनिट आपल्याला डोळ्यावर हात ठेवून पाहायचा आहे, काळा रंग पाहायचा आहे, त्यामुळे डोळ्याला चांगल्या प्रकारे. आणि डोळ्याचे व्यायाम आहेत, डोळे खालीवर करायचे, हे करायचं आहे. आता बाकी ठिकाणी पाहत मी युट्यूबवर सर्च केलं की डोळ्याचे व्यायाम कसे करायचे ते सर्व सांगलं जातं. धन्यवाद सर. थँक्यू सर. प्राध्यापक डॉक्टर रवींद्र सावरकर सरांनी अतिशय उत्कृष्टपणे इथे आपल्यासमोर घेतलेले आहे. मी त्यांचं इथे सर्वांतर्फे अभिनंदन करतो. त्यांनी आजच्या या सेशन्स मध्ये स्टँडिंग योगा, सिटिंग योगा, लाईंग डाऊन योगा जे आसनास घेतलेले आहेत, तसेच योग शरीरात संपूर्णपणे सर्व्हिसिंग करतात असे सुद्धा सांगितलेले आहे. त्यांच्या या व्याख्यानामधून लक्षात येते की त्यांचे योग क्षेत्रात किती महत्वाचे योगदान त्यांनी दिलेले आहे, जे अत्यंत महत्वाचे आहे. कोविड-19 पॅन्डेमिक साठी जो आता इथे आपल्या सर्व जगामध्ये त्रास देतो आहे तो श्वसनाशी संबंधित आहे, आणि प्राणायाम जे आहे ते अतिशय महत्वपूर्ण आहे. आणि कोविड-19 साठी तर प्राणायाम सुद्धा
सर्वांनी शिकावे आणि प्राणायामचा उपयोग करावा, कारण की अतिशय महत्वपूर्ण प्राणायाम योगामध्ये आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. मी आज या दिवसाच्या निमित्ताने कुमारी रुचा सावरकर यांनी अतिशय महत्वपूर्ण योग दिलेलं आहे. तसंच श्री आनंद ढगे यांचे विशेष आभार मानेल की त्यांनी टेक्निकल सपोर्ट केलेला आहे. मी या निमित्तानं आता आभार प्रदर्शनाकरता अध्यापक सतीश भागवत सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शनाकरता आमंत्रित करतो त्यांनी यावं. अध्यापक सतीश भागवत सर. हॅलो हॅलो. हा, येत आहे, आवाज येत आहे सर. भागवत सर, आवाज येतो? या आजच्या हो येतोय ना आवाज? हो, येतोय. आज या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं चिखलदरा येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच परतवाडा येथील CM कढी कला महाविद्यालय व भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालय या तिन्ही कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या योग दिनाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अध्यक्ष म्हणून भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर उमेकर सर यांनी हे अध्यक्षपद स्वीकारलं. त्याकरता त्यांचं खूप खूप आभार. त्यांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन या निमित्तानं आम्हा सर्वांना केलेलं आहे. त्याचप्रमाणे या कार्यशाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी आपली उपस्थिती इथं दर्शवली, आमच्या विनंतीस त्यांनी मान दिला आणि ते इथं पूर्ण वेळ उपस्थित होते असे आदरणीय डॉक्टर रवींद्र कडू सर, सेक्रेटरी सूचना शिक्षण प्रसारक मंडळ, तसेच आदरणीय श्री श्रीपादजी तारे, सचिव समर्थ शिक्षण संस्था अचलपूर परतवाडा, या दोघांचेही आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यामध्ये पूर्ण उपस्थिती दर्शवून आपले विचार इथे व्यक्त केले. या निमित्तानं आम्हाला एक संदेश दिला योग दिनाच्या निमित्तानं, त्यांचं देखील मी इथे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे डॉक्टर प्राचार्य आदरणीय डॉक्टर VR पाटील सर, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चिखलदरा, तसेच प्राचार्य डॉक्टर त्यांचं देखील मी इथे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला होकार दर्शविला आणि स्वतः ते पुन्हा इथे उपस्थित राहून त्यांनी या योग दिनाच्या वर्कशॉपचा आनंद घेतला आणि आम्हाला मार्गदर्शन पण केलं. त्यांचा पण व्यक्तिशः आभार व्यक्त करतो. या संपूर्ण कार्यशाळेमध्ये ज्यांनी अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलं, रिसोर्स पर्सन म्हणून जे आमच्यामध्ये उपस्थित राहिले असे आमचे ज्येष्ठ बंधू डॉक्टर रवींद्र सावरकर सर, तसेच त्यांची कन्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल कारण आपण सर्वांनी तिचं लाईव्ह डेमो बघितलेला आहे आणि तो आपण तिचं सुद्धा अभिनंदन या निमित्ताने मी करतो की या दोघांनीही अतिशय तांत्रिक दृष्ट्या योग व त्याबद्दलची माहिती विथ प्रॅक्टिकल आमच्या समोर प्रस्तुत केली. त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. तसेच या संपूर्ण कार्यशाळेमध्ये तीनही महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, तसेच सर्व विद्यार्थी मित्र आणि पालक हे सर्व या कार्यशाळेमध्ये उपस्थित झालेत. या संपूर्ण सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि कळत न कळत जर कोणाचं नावाचा उल्लेख राहिला असेल, एक प्रामुख्यानं जे राहिलेलं आहे ते म्हणजे डॉक्टर प्रशांत गावंडे सर. ही खरोखर म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांनी अतिशय मेहनत घेतली या याच्यावर आणि आम्हा दोघांनाही त्यांनी एकत्रित करून हे घडवून आणलं आणि यांना सर्वात ज्यांनी हात दिला, ज्यांनी साथ दिली असे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चिखलदऱ्याचे श्री आनंद ढगे, की ज्यांनी तांत्रिक जी टेक्निकल जी बाब सांभाळावी लागते ती अतिशय उत्कृष्टपणे आमच्याशी 3 दिवसापासून ते आमच्या सोबत आहेत, त्यांचं आणि गावंडे सरांचं पण मी इथं आभार व्यक्त करतो. आणि एक सुंदर कार्यशाळा इथं संपन्न झाली. सर्वांचा आभार पुनश्च एकदा. आणि एक सूचना आहे की यानंतर आपल्याला लिंक मिळेल फीडबॅक फॉर्मची, तर ती फीडबॅक फॉर्म आपल्या सर्वांना भरायचा आहे आणि त्यानंतरच आपल्या सर्वांना या वर्कशॉपचे सर्टिफिकेट्स प्राप्त होतील. धन्यवाद. प्रशांत सर, काही ओव्हर टू प्रशांत सर. थँक्यू सर. थँक्यू भागवत सर.
आताच प्राध्यापक ज्ञानेंद्र हेडव सर व प्राध्यापक डॉक्टर प्रमोद गारोडे सरांनी अतिशय चांगली प्रतिक्रिया दिली. मी त्यांचं इथे थँक्यू म्हणतो. आणि माननीय अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे त्यांच्या परमिशनने आजची ही कार्यशाळा संपली. प्राचार्य डॉक्टर राजेंद्र उंबेकर सर यांच्या परमिशनने कार्यशाळा संपली असं मी घोषित करतो. धन्यवाद. ठीक आहे. सर्वांचे धन्यवाद. सर्वांचे पुन्हा गावंडे आभार. सर सर्वांचे धन्यवाद. सर्वांचे पुन्हा आभार. मी सुद्धा गावंडे सर. सर्वांचे पुन्हा आभार व्यक्त करतो. अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करत चला. चला, धन्यवाद सावरकर सर, चांगलं मार्गदर्शन केलं सगळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद. आनंद आनंद. रेकॉर्डिंग सावरकर सर. हा सावरकर सर बोला. तुमचे